त्यानंतर आपण मॅच पाहता एका बाजूला चाफेकर 11 दानगाव तर दुसऱ्या बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे आणि या संघिक कोट्यामध्ये पाहायला मिळत आहेत रामजी भालेकर वय वर्ष 51 परंतु नवयुवकाला लाजवेल असं कार्य त्यांच्या माध्यमातून इथे प्रस्तावित केलं जातं आणि अशी मात्र माहिती कांचनजी पालकर इथे आम्हाला देत आहेत। कांचनजी पालकर यांचे रेकॉर्ड खूप आगले वेगळे असतात। ही चर्चासत्र आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये जारी शाब्दिक चकमक सुरू आहे रामजी भालेकर त्यानंतर कांचनजी पालकर यांच्यामध्ये। तर थँक्यू सो मच। पहिल्या फेरीतील चौथी लढत पाहायला मिळते। दोन संघांदरम्यान काटेकी टक्कर इथे घडली जाईल। कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील वैभव भोपी हरिग्राम यांचे एक चांगलं काम राहिले या स्पर्धेमध्ये लगातार एक चांगलं योगदान पाहायला मिळतं। पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग मार्ग सज्ज असताना नेरी संघ त्यानंतर पाहायला मिळतो गोलंदाजीच्या बोलेवरती नांदगाव चाफेकर बंधू नांदगाव पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर त्यांनी स्वीकार केलाय तो गोलंदाजीचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले श्री छत्रपती 11 नेरे टीमला। गोलंदाज तयार इथे शांत पद्धतीनं हा फटका पाहायला मिळतो आणि तिथे यष्टांचा वेध घेणारा चेंडू सफर झाला। पहा श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे एक नावामध्ये दम पाहायला मिळतो नेरे संघाच्या। तर एका बाजूला चाफेकर बंधू नांदगाव हे दोन संघ आगल्या वेगळ्या नामकरणाने खेळताना पाहायला मिळतात नेहमीच टेनिस विश्वामध्ये। आणि पहिल्या ओव्हर्समध्ये गोलंदाजीच्या बोलेवरती पाहायला मिळतोय गोलंदाज साईनाथ मुकादम पहिल्याच बॉलवरती दमखम दाखवतोय बॉलिंग ट्रॅकवर आणि त्यानंतर पहिली सलामीची जोडी सज्ज असताना धनेश गवते तर एका बाजूला स्वराज गवते बॅटिंग मार्कवर समोर सज्ज असताना खेळाडू स्वराज गवते आपले अधिराज्य गाजवण्यासाठी इथे सज्ज असताना तिथे येतोय चौकार। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या देवाचं नाव गड किल्ल्याचे पहिल्याच बॉलवरती आपण सिंगल रन्स पाहिले आणि त्यानंतर तात्काळ चौकार खेचला गेला। जसं छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं लागले तसे आपण स्क्रीनवरती आपण त्यांची छबी पाहता। जबरदस्त कार्य पाहायला मिळतं साईप्रीत लाईव्हचं आणि ही लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी एक उंच शिखरावरती पाहायला मिळतं याचं मुख्य कारण आहे संदेशजी शेळके। एक चांगल्या पद्धतीने संगणक यंत्रणा हाताळताना यावेळेचा हा चेंडू बॅटची कडा होती रिंगणामध्ये चेंडूची अडवणूक केली जाते आणि तात्काळ विचार केला तर फलंदाजांना मात्र शांत ठेवलं जातं। सांघिक कोट्यातील धावा मात्र जाऊन पोहोचतायत बिनगडीबाद 6 रन्स गुणतालिकेवरती रुजू असताना पहिले 3 चेंडू सफर झाले। पहिल्या ओव्हर्समध्ये धावसंख्या रोखण्याचं हे शिवधनुष्य पेलावं लागेल आणि त्या दिशेनं मार्गस्थ होत असताना साईनाथ मुकादम आपली दमखम दाखवतो। पहिल्या बॉलवरती सिंगल पाहिली दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल रन्स पाहायला मिळते। नेक्स्ट बॉल राऊंड विकेटनं दुसऱ्यांदा वार होता संदीप पालकर यांच्यावरती आणि ते जातोय चेंडू सीमा पार 4। साऱ्या जगात क्रिकेट विश्वात साऱ्या जगात क्रिकेट विश्वात रायगड किल्ल्याची आहे हवा रायगड जिल्ह्याची आहे हवा कित्येक क्रिकेटपटू झाले महानात आले कालचा विचार केला तर खऱ्या अर्थानं रायगड संघाचं काल थोडंसं बॅड लक पाहिलं कारण रायगड वर्सेस ठाणे ही आपण मॅच पाहिली आणि तिथे मात्र परास्त व्हावं लागलं। केंद्रीय मंत्री चषक अंजूर भिवंडीमध्ये ती आपण स्पर्धा रंगताना पाहिली ती मॅच होती अप्रतिम दर्जाची। पुण्यात गोलंदाज तयार इथे शांत संयमी फटका पाहायला मिळतो थोडंसं ढसाल कार्य
आणि ते भाग मिल्का भाग मिळतील 4 चौकार. आवाज हवा वंशाला दिवा आज आवाज हवा वंशाला दिवा पोरगा व्हावा साज जिजाई पोटी शिवाजी झाला जसाज वंशाला दिवा पोरगा. पाय तिथे सज्ज होते जितू, स्वतः सिंगर आहेत परंतु तिथे चपराक मिळाली. टोटल 4 रनची धावसंख्या जाऊन पोहोचते बिनगडीबाद 14. बिनगडीबाद 14 रन्स. चाफेकर 11 नांदगाव टीमचा हा धुरंधर गोलंदाज. या ओव्हर्समध्ये आता धावसंख्या या गोलंदाजाकडून खर्चिक होताना पाहायला मिळते. शांत पद्धतीने ही फटकेबाजी जारी आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाल्याने पहिल्या ओव्हरच्या खेळीनंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे टीम जाऊन पोहोचते वैभव 15 या धावसंख्येवरती. कुर्ली गावचा कोहिनुरी हिरा विष्णू शेटचा दागिना खरा क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच नाही. क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच नाही. हे रायगड जिल्ह्यात विजय. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हर्समध्ये गुणतालिकेवरती धावा लागल्या 15 रन्स. लाईव्ह प्रक्षेपण वाहिनीच्या माध्यमातून इथे सामना पाहतायत अनिल शेठ पाटील आणि त्यानंतर मयूर शेठ पाटील ग्रामस्थ मंडळ नेरे. खऱ्या अर्थानं टेनिस विश्वातील एक नामवंत ख्यातनाम हे आपण आयोजक पाहता आणि त्यांच्या वतीनं एक भलं मोठं आयोजन पुढच्या कालखंडामध्ये येईल अशी सूचना सुद्धा इथे कॉमबॉक्सपर्यंत येते. पहिल्या ओव्हर्समध्ये वैभव टोटल धावा आल्या 15 रन्स. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला आपण टोटल चांगल्या पद्धतीने बनताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज असताना गोलंदाजीच्या बोलेवरती सज्ज होतोय चाफेकर बंधू 11 नांदगाव टीमचा खेळाडू जितू पाटील. या ओव्हर्समध्ये वैभव धावसंख्या रोखावी लागेल. डेफिनेटली पहिल्या षटकामध्ये जी चांगली कामगिरी झाली 15 धावा जवळपास आलेत त्यामुळे धावसंख्येची छलांग आणि धावसंख्येची उंची चांगली पाहायला मिळते. धावसंख्या रोखणं ही कालाची गरज देखील बनणार आहे कारण चाफेकर बंधू नांदगाव संघ बऱ्याचशा कालावधीमध्ये या विभागामध्ये तुम्हाला सातत्यानं पाहायला मिळतं. रोशन आम्हाला या संघाचा अप्रतिम दर्जाचा परफॉर्मन्स आठवतोय. केवळ नाईट स्पर्धामध्ये सन्माननीय मिलन पालकर यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित केलेली स्पर्धा आणि हा पहा चेंडू सीमारेषे पलीकडे 1 बाउन्स ओव्हर द लाईन चौकार. बॅटिंग मार्ग खेळाडू पाहायला मिळतो धनेश गवते. धावसंख्येची धनदौलत लुटताना आणि या खेळाडूचा तोराई तितकाच पाहायला मिळतो. तर ज्या पद्धतीने आपण 3 चौकार संघटितपणे येताना पाहतो आणि टोटल वैभव 19 धावा गुणतालिकेवरती लागल्या. डेफिनेटली धनेश गवते गतवर्षाच्या कालावधीमध्ये हा खेळाडू मेडल ऑर्डरला याचा परंतु आपण आपल्या कामगिरी जी उत्तम दर्जाची दाखवतो त्यांना तुमचा नंबर डिसाईड होत असतो आणि सध्या धनेश गवते सलामीवीराच्या भूमिकेमध्ये अप्रतिम दर्जाची कामगिरी करत असताना फटका अक्षरशः सजवला गेला आहे. डीप मधून चेंडू सीमारेषे पलीकडे हा आणखी एक दमदार आणि रुबाबदार चौकार. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी रायगड जिल्हा महान खेळाडूंची पहिल्या 2 ओव्हर्समध्ये धावसंख्येची चढाई चांगल्या पद्धतीने सर करताना बॅटिंग मार्ग धनेश तर एका बाजूला सज्ज असताना स्वराज गवते हे 2 खेळाडू वैभव अधिराज्य गाजवतात खेळपट्टीवरती. बॅटिंग पॉवर प्ले आपण म्हटलं तर बॅट्समन आपले पॉवर दाखवत असताना या पॉवर प्लेचा पुरेपूर समाचार घेत असताना फलंदाजी सुरू आहे आणि गोलंदाजांचे कर्दन काल बांधल्यात. हा शॉट किती सुंदर आहे पहा. AB डिव्हिलियर्सची आठवण करून देणारा फटका सीमारेषे पलीकडे हा चौकार. अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा दिसतोय नाट्यवाणी सिनुमावाली मधुबाला मधुरी करिश्मा.
27 धावा आपण गुणतालिकेवरती पाहता. वेगवान पद्धतीने धावा आपण बनताना पाहू शकाल. खऱ्या अर्थानं 3 चौकार लगातार खेचत असताना खेळाडू धनेश गवते ऑन फायर. खऱ्या अर्थानं लगातार चौकारबाजी पाहायला मिळते या खेळाडूंमार्फत. चला आपण स्पीडअप घ्या, जास्तीत जास्त वेळ आपण दौडू नका. धावसंख्या वेगवान व्हायला मात्र सुरुवात झाली. पहिली सलामीची जोडी तत्परतेनं धावसंख्या बनवताना पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज असताना जितू पाटील वरती प्रहारबाजी आणि लगातार 4 चेंडू 4 चौकार 4 चांद लावणारी खेळी दाखवतोय धनेश गवते ऑन फायर. आणि मंगेश ज्याप्रमाणे मैदानाच्या चारही बाजूने फटकेबाजी होते, या अगोदर तुम्ही लॉंग ऑन पाहिला, मिड विकेट पाहिला, डीप फाईन लेग पाहिला आणि सध्या एक्स्ट्राज कव्हर, चारही बाजूने तुम्ही चौकाराची अतिशबाजी होताना पाहायला मिळते. त्यामुळे का इथे क्षेत्ररक्षकांच्या मानसिकतेसोबत खेळले जात आहे का असं मी म्हणेन. खऱ्या अर्थानं स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी जय भोलेनाथ मातेपुरा टीमच्या योगेश मात्रेच्या नावे रेकॉर्ड आहे टोटल 6 चेंडू 6 चौकार. आणि त्या दिशेनं मार्गस्थ होत असताना खेळाडू बॅटिंग मार्गवर नेरे टीमचा खेळाडू बॅटिंग मार्ग आक्रमण होतोय. नाव आहे धनेश. नावातच बरंच काही आहे. हे सांगत असताना बासमन मैदानामध्ये त्याची दहशत पाहायला मिळते आणि सांगत असताना आता डील मात्र केली जाईल ती चौकारांना आणि चौकारांना प्राधान्य देत असताना दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये त्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची कामगिरी, अगदी मैदानाच्या सर्वच बाजूने आता चौकार आलेत. आता मला वाटतं फक्त थर्ड मॅन आणि ते कव्हर पॉइंट यामध्येच आता एरिया बाकी राहिला, कारण चारही बाजूंना हे चौकार आलेत. अतिशय बेधुंद करणारी फटकेबाजी धावसंख्या जाऊन पोहोचते 35 वरती. खऱ्या अर्थानं केवळ टीमचा कोहिनुरीला गणेश पारवेच्या नावावरती सुद्धा 6 चेंडू 6 चौकार हा रेकॉर्ड राहिलाय. आणि इथे घडलं काय, चेंडू जातोय सीमा पार षटकार. पा इथे भले 2 रन्स एक्स्ट्रा आल्या, परंतु इथे नेरे टीमला हवा होता चौकार, कारण 6 चेंडू 6 चौकार हा रेकॉर्ड झाला असता. डेफिनेटली, कारण रेकॉर्ड सातत्यानं इतिहासाच्या पाण्यावर सुवर्ण अक्षरामध्ये लिहिले जातात आणि तुम्ही सातत्याने या खेळाडूला सलग पहिल्या 5 बॉलमध्ये 5 चौकार येताना आणि अंतिम बॉलवर षटकार येताना पाहिलाय आणि खूप चांगली या षटकामध्ये रन मी म्हणे कुठून काढल्या. गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाले ते जितू पाटील आणि दुसरं पॉवर प्लेचं षटक संघनायकाने खूप अपेक्षेनं त्यांच्याकडे दिलं होतं, परंतु 26 धावांचं षटक आणि हे आजच्या दिवसामधील सर्वात महागडं षटक देखील राहिले रोशन. परंतु 5 चेंडू 5 चौकार पाहिले, 6 बॉल 6 षटकार बसतात मी तर म्हणेन, परंतु चौकार मारणं संदेशजी खूप काही कठीण असतं. परंतु 5 चेंडूमध्ये 5 चौकार आणि त्यानंतर हा षटकार खेचताना आपण बॅटिंग मार्कवर नेरे टीमचा खेळाडू आक्रमक होताना पाहायला मिळतो. धनेश गवते धावसंख्येची धनदौलत लुटतोय आणि टोटल 41 धावसंख्येचं गुलमोहर हे गुणतालिकेवरती फुललं जातं. आणि जवळपास धनेश गवतेनं हे 5 बॉल 5 आणि या अगोदरच्या षटकामध्ये सलग 2 बॉलमध्ये 2 म्हणजे अद्यापर्यंत 7 चौकार आणि 1 षटकार लगावलाय. हा स्वराजचा टाइम होता आणि आणखी एकदा कट शॉट पाहायला मिळाला. चेंडू वेगानं सीमारेषे कडेकडे नक्कीच निघून जाईल आणि या बॉलवर देखील मिळतील 4 धावा चौकार. चेंडूचा मेरिट पाहून खेळ केला जातो. बिनगडी बाद 45 तिसरं षटक आहे मार्गस. या मैदानाचा विचार केला तर कॅरम बोर्ड सारखे मैदान, इथे धावा सातत्याने बनल्या जात आहेत. पुन्हा एकदा प्रहार केलाय, सेट ड्राईव्हचा फटका आहे, ब्लॅस्किनला टच टच टच, मिळतील 4 रन 4 रन.
चल रहा हूँ गाड़ी चाहिए जीवन के सफर में सवारी चाहिए अकेला है मिस्टर खिलाड़ी चाहिए आणि स्वराज गवते सांगत असताना आता इट्स माय टाइम हे सांगत असताना जेव्हा धनेश गवतेची अप्रतिम दर्जाची सुरुवात केली अगदी तीच प्रेरणा घेऊन पुन्हा एकदा आणखी एक चांगला फटका अक्षरशः खोदून काढले चेंडूला लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळाला आणि सर्वाधिक जास्त रन आहेत या सत्रामध्ये आपण पाहू शकाल त्या 4 रन आलेत आणि खूप लवकर सांघिक अर्धशतक इथे कंप्लीट होते 50 धावा आपण पाहू शकाल श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे संघाच्या आणि अवघ्या 15 चेंडूमध्ये 50 रन आलेत रोशन. परंतु मागच्या 9 चेंडूंचा विचार केला तर टोटल 6 चौकार पाहिले 1 षटकार पाहिला 1 एकेरी हा सुद्धा इतिहास राहिला. टोटल 50 धावा कंप्लीट होत आहेत नेरे टीमच्या. गोलंदाज तयार इथे शांत पवित्रा घेतलाय. शांत पवित्रा घेणं सुद्धा गरजेचं असेल आणि तो प्रयत्न इथे सक्सेसफुल. गोलंदाज सज्ज असताना सतीश मुकादम. डेफिनेटली शांत पवित्रा घेणं सिंगल डबल ही देखील एक क्रिकेटची कला आहे आणि ती कलात्मकता सध्या दाखवत असताना धनेश गवते आणि सध्या गोलंदाजाच्या डोकेदुखीचं कारण बनलेत हे दोन्ही खेळाडू. लॉंग ऑन मध्ये चेंडू आपण पाहू शकाल. रन मात्र कंप्लीट केली गेली 1 सिंगल रन आणि सिंगल खूप कमी प्रमाणात पाहायला मिळालेत रोशन. कारण खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी या पद्धतीची आपण मोहर लगावताना हा नेरे संघ 52 धावा गुणतालिकेवरती आपण सज्ज होत असताना पुढचा हा चेंडू 5 चेंडूचा मेरिट पाहून खेळ केला जातोय. चेंडू जाईल सीमा पलीकडे 1 टप्पा सीमा पार. शानदार चौका. विष्णू ठाकूर स्मृतीच्या शिकाचं केलं आयोजन छान भव्याने दिव्य क्रिकेट स्पर्धा अकुर्ली गावची शान विजय ठाकूरचा सर्वांना वाटे बघा अभिमान विजय ठाकूर हा बनलाय आज लाखो दिलांची जान अतिशय अभिमानास्पद आपण स्पर्धा पाहता. रायगडाची भव्यता वाढवणारी ही आपण स्पर्धा पाहता आणि खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला वैभव या स्पर्धेचा आपण डंकाय पाहू शकाल. दोस्ती स्पोर्ट्स क्लब आकुर्ली आणि दोस्ती स्पोर्टच्या प्रत्येक सदस्यकाकडून एक चांगल्या पद्धतीचं योगदान इथे घडलं जातं आणि या पंचक्रोशीतील सर्व गावकरी मंडळींनी या स्पर्धेसाठी सपोर्ट सिस्टम ही भूमिका बजावली. ग्रामस्थ मंडळ आकुर्ली असतील, ग्रामस्थ मंडळ वाकडी, ग्रामस्थ मंडळ केवाले, ग्रामस्थ मंडळ हरिग्राम आणि ग्रामस्थ मंडळ कोपरुली यांची दुहेरी भूमिका या स्पर्धेमध्ये सातत्यानं पाहायला मिळतं आणि या पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंचं आयोजकांचं विजय शेठ ठाकूर यांकडून मनपूर्वक आभार. खऱ्या अर्थानं अशाच पद्धतीनं साथ मिळणं सुद्धा गरजेची बाब आहे आणि तेव्हा कुठेतरी नेरी दुधरी विभागातील क्रिकेट एक उंच पातळीवरती जाऊन पोहोचेल. पहिल्या 3 ओव्हर्समध्ये 56 धावा गुणतालिकेवरती. डेफिनेटली कारण आपल्यावर अमाप माया करणारी माणसं भेटणं आयुष्यामधील खूप मोठी गोष्ट असते आणि ती सन्माननीय विजय शेठ ठाकूर साहेबांना आपल्या आयुष्यामध्ये कमावलं. सन्माननीय राज शेठ ठाकूर साहेबांना आपल्या आयुष्यामध्ये कमावलं आणि अनेक व्यक्तिमत्व त्याच्यावर प्रचंड प्रेम करतात आणि तुम्ही या स्पर्धेमध्ये आल्यानंतर इतक्या सर्व गावातील ग्रामस्थ आणि खेळाडू एकत्र येऊन ही स्पर्धा सफल करण्याचा प्रयत्न करतात. याच्यावरूनच तुम्ही तर्क लावू शकतात कारण प्रेम द्याल तर प्रेम कमवाल हे मी नक्कीच सांगेन. आणि नक्कीच 8वं वर्ष पाहायला मिळतं आणि 8व्या वर्षामध्ये पदार्पण केलं जात आहे आणि तितक्याच थाटामध्ये हे आयोजन इथे पाहायला मिळतं. रोशन परंतु आणखी एक क्रिकेट स्पर्धांसाठी खूप मोठी बातमी काल सन्माननीय विजय शेठ ठाकूर साहेबांनी दिली. पुढच्या वर्षी ही स्पर्धा 12 जानेवारीला सुरुवात होईल आणि डे नाईट स्पर्धा खेळवली जाईल. परंतु त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मालिका वीरासाठी 4 व्हीलर कार पाहायला मिळेल. हे मोठं मी म्हणेन या स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठी अनाउन्समेंट झाली. खऱ्या अर्थाने या स्पर्धेकडे पाहिले जातं पनवेल परिभागातील हे वर्ल्ड कप म्हणून गणलं जातं महागुरू आणि त्या पद्धतीचं आयोजन इथे घडलं जातं. सर्व आयोजकांचं आपण कौतुक करू. गोलंदाज सज्ज असताना दत्ता भगत बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय 4थ्या षटकासाठी. पहिलाच बॉल अटॅकिंग मोडमध्ये हा खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो. फिल्डर आहेत सज्ज 2 रन्स चपलाईन
परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. या ओव्हर्समध्ये धावसंख्या रोखावी लागेल. तर धनेश गवतीचा विचार केला तर 12 चेंडू 41 या धावसंख्येवरती खेळतोय आणि आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक ठोकेल का धनेश गवते? डेफिनेटली आता सर्व तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा नक्कीच लागलेत. काल विश्वजित ठाकूरनं या स्पर्धेचं तिसरं अर्धशतक लगावलं आणि प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आणखी एक तशीच चाहू लागले. इथे मात्र विकेट किपर कडून होते चुकी. बॅकअप खराब. चेंडू जाईल लॉंग स्टॉप मध्ये सीमारेषे पलीकडे. हा 22चा चौकार. पा इथे वाचून खेळावं लागेल. पहिला चेंडू आपण डॉट काढला होता परंतु तोही बाईच्या स्वरूपाने चौकार आला. थोडीशी नशिबाची साथ इथे पाहायला मिळत नाहीये ती नांदगाव टीमला. या इनिंग मध्ये अद्यापपर्यंत एकही बॉल डॉट आला नाही हे देखील प्लस पॉइंट आहे. आणि हा फटका आपण पाहू शका. प्रत्येक बॉलवर रन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सुरूच आहेत आणि गोलंदाजी मार्कवर तेवढेच अनुभवी गोलंदाज तुम्हाला देखील पाहायला मिळत आहेत. दत्ता मोस्ट एक्सपिरियन्स गोलंदाज. एक काल या गोलंदाजानं आपल्या फिरकीनं गाजवला ऋषभ पाटील आणि आज पुनश्च एकदा या गावदेवी मैदानावरून आपल्या संघासाठी संघर्ष करत असताना पण ज्या पद्धतीनं वैभव धावा येत आहेत इथे 100 पार होईल की का असं वाटू लागले. यंदाच्या घडीचा विचार केला 64 धावा धावपटलावरती लागल्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असताना दत्ता भगत. दत्तावरती पुन्हा एकदा प्रारबाजी जारी आहे. 1 रन्स कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आहे आणि इथे सीमा रेषे लगत चेंडूची मात्र अडवणूक केली जाते. खऱ्या अर्थानं 2 रन्स इथे वाचल्या परंतु 2 धावा इथे अधोरेखित झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा जाऊन पोहोचत आहेत. बिनगडीबाज 66 एक मॅरेथॉन इनिंग साध्य केली जाते. डेफिनेटली परंतु जवळपास जर बरोबर असेल तर 82 धावा जवळपास या स्पर्धेमधील हायएस्ट स्कोर आहे. त्यामुळं हे कदाचित ओलांडलं जाईल कारण रन तसे येत आहेत. आणखी एक चांगला चेंडू सीमा रेषेपलीकडे. आणखी एक चौकार. थँक्यू डीजे. अतिशय क्रिकेटमय रंग उधळताना दंग करणारी खेळी. आता मात्र स्वराज गवती सुद्धा आक्रमक होतो. ओहो लेटकट खेळायचं होतं. फळी चेंडू यांच्यामध्ये नाल जोडली जात नाही आणि या इनिंगचा पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतो. किती वेळ इथे खर्चिक झाला ना त्यानंतर हा निर्धाव चेंडू येतोय. बिनगडीबाज 70 रन्स गुणतालिकेवरती. डेफिनेटली परंतु हा डॉट बॉल पाहण्यासाठी संपूर्ण नांदगाव संघाचे खेळाडू अक्षरशः तरसत होते आणि बराच वेळेनंतर हा डॉट बॉल आला. अशा रीतीनं पहिलं सत्र देखील संपलंय आणि पहिलं सत्र सुरू आहे आणि जिथे या षटकाचा खेळ दत्ताचा देखील संपला आणि एकूण धावसंख्या ओव्हरमध्ये आल्या 14. त्यामुळे आता अद्यापी 2 षटकामध्ये किती रन येतील हे देखील आपण पाहणार आहोत. देऊया डीजे मास्टरांना एक संधी. स्पर्धा आयोजक विजय ठाकूर. वीर आदर्श स्मित ठाकूर. भूपेंद्र पाटील जयेंद्र पाटील संतोष पाटील नामदेव ठाकूर. विजय ठाकूरला साथ दिली या सम्राट माळी आणि प्रवीण गायकर संजय माळीनी अरे या स्पर्धेला सायकल दिली. थँक्यू डीजे. 12 चेंडू 41 या धावसंख्येवरती खेळतोय. टोटल 8 चौकार 1 षटकार 341 स्ट्राईक रेटनं इथे हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. धनेश गवते धावसंख्येची धनदौलत लुटताना अप्रतिम फटकेबाजी. धावसंख्येचं अग्नितांडव. धावसंख्येचा उच्चांक गाठण्याचा हा प्रयत्न या खेळाडूकडून साध्य होत असताना बिनगडीबाद ही भूमिका सुद्धा अतिशय दुहेरी पाहायला मिळते. 5व्या षटकासाठी इथे गोलंदाज येतो वैभव केतन बोईर आणि या ओव्हर्समध्ये धावसंख्या रोखावी लागेल. खेळपट्टीच्या मधोमध हा चेंडू अदललाय. जितूला चकवा देत चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं विस्थापित होतोय आणि तात्काळ या चेंडू गणिक धाव पाहायला मिळते ती फक्त सिंगल. परंतु प्लस पॉइंट जर पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे रन तर आले आहेत परंतु या रन येत असताना प्लस पॉइंट हे त्यांनी अद्याप एकही फलंदाज गमावला नाही.
ही देखील तेवढीच महत्वाकांक्षी बाब आहे आणि दोन्ही खेळाडूंमध्ये या स्पर्धेमधील सर्वाधिक मोठी पार्टनरशिप देखील झाली आहे. एक हाय मी म्हणेन हाय स्कोर पार्टनरशिप या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सुपर बॅटिंग नेरे टीमची कर्मवीर धर्मवीर जोडी धावसंख्येचा उच्चांक गाठे. पुन्हा एकदा चपराक इथे लगवायची होती आणि इथे पाहायला मिळेल सुंदर पद्धतीचा हा 22चा चौकार. बॅकअप का मिळत नाही विकेट किपरच्या पाठीमागे हा देखील प्रश्नचिन्ह राहिले. बॅटमधून रन तर आलेत परंतु एक्स्ट्रा स्वरूपानं धावा देखील खर्च झालेत या इनिंगमध्ये. विकेट किपरची न लाभलेली साथ देखील गोलंदाजांना तुम्ही पाहिले, त्यामुळे बऱ्याच काही चुका आणि आपण पाहू शकाल अगदी टेन्शनचं वातावरण सध्या चाफेकरमधून नांदगाव संघाच्या पवेलियनमध्ये, कारण रन जवळपास जाऊन पोहोचले. टोटल धावा बोर्डवर लागले त्या 75. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न स्वराज गवतेच्या वतीनं. आपण परत या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करते सध्या स्थितीमध्ये बॉलर. धावसंख्या रोखण्याचा त्यांचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि ते आपण डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळालाय. स्वराज गवते या खेळाडूच्या पायामध्ये बेड्या घालण्याचा प्रयत्न आणि धावसंख्येला टालेबंद हे करावंच लागेल. धावसंख्या खूप वेगवान पद्धतीने प्रस्थान होताना पाहायला मिळते. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर तैनात, पहिलं सुयश, पहिला ते धक्का पाहायला मिळतो नेरे टीमला. खेळाडू बाद होतोय स्वराज गवते. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. दिबा पाटील होते माय थोर गरिबांचं वाली. दिबा पाटील होते माय थोर गरिबांचं वाली. दिबा पाटील यांच्या नावाचा एक स्टँड सुद्धा इथे पाहायला मिळतो. त्यानंतर स्वर्गीय लता दिदी मंगेशकर स्टँड आणि त्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टँड. 3 स्टँड इथे मात्र सज्ज असताना क्रिकेट पर्वणीसाठी मॅच पाहायला मिळते. नेरे वर्सेस नांदगाव या दोन संघांदरम्यान एक गडी बाद 75 धावा गुणतालिकेवरती पाहायला मिळत आहेत. 5वं षटक मार्गस्थ आणि या ओव्हर्समधील टोटल 4 चेंडू सफर झाले. 2 चेंडू आहेत शिल्लक. 5वा चेंडू तेज तर्रार, चेंडू जाईल सीमा पार, षटकार. काले ठाण्याला गेल तू पूर्व गाला होती पोरलई मोठे बापाची. होती गोरे गोरे तीर गालाची, होती लाल लाल तीर नाकाची. मग आतूस काय झाला सांग बरं, सांग बरं. काय सांगू यार, सांगितलं ना गावाले तांब्यान दारू पित. थँक्यू डीजे. नेरे टीमसाठी आपल्या गावासाठी टोटल 14 चेंडू 48 या धावसंख्येवरती खेळतोय. जोरदार टाळ्या धनेश गवतेसाठी. धनेश गवते ऑन फायर. अप्रतिम दर्जाचे बॅटिंग, परंतु जे गीत आलं ना ते देखील तेवढंच महत्त्व देखील होतं. सध्या हेच तर सुरू आहे ना. आता एक आता विनोदाकडे बोलूया. माझा एक मित्र मुलगी पाहण्यासाठी गेला होता आणि रिप्लेमध्ये उत्तर काय पाठवलं माहिती असेल रोशन, की याला घर नाही मनसोटीवर झोपतो. आणि अशी कामगिरी तुम्ही पाहिली सध्या हे सुरू आहे. आणि एकदा जोरदार आले धनेश गवतीसाठी. 50 रन्स कंप्लीट, पहिलं अर्धशतक इथे आपण पाहू शकाल या इनिंग मध्ये आणि या स्पर्धेचं 4थं आपल्याला पूर्ण होत आहे. आजच्या दिवसातील हे पहिलं पाहायला मिळतं अर्धशतक. बॅट आपण वरती करायची. धनेश गवते आपण मानवंदना द्या खेळाडू कक्षेकडे आपल्या क्रिकेट रसिकांना. सर्वांनी अभिनंदन करूया. धनेश खऱ्या अर्थाने यंगस्टार अपकमिंग खऱ्या अर्थाने यंगस्टार खेळाडू आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला, लागोपाठ 3 वर्षे हा एक जबरदस्त फॉर्मात असणारा खेळाडू आहे आणि संघाला दिशा गती देण्याचं काम फलंदाजाच्या माध्यमातून करतो खेळाडू. डेफिनेटली सर, आज सर्व क्रिकेट रसिकांची मनं जिंकली आणि स्कोर टोटल तुम्हाला पाहायला मिळेल ऑन बोर्डवर सद्यस्थितीमध्ये 83 धावा 5 षटकांच्या समाप्तीनंतर. नेक्स्ट मॅचसाठी आम्ही दोन्ही संघांना विनंती करू, दोन्ही विनर टीम एकामेकासमोर येतील. वाजे मंगलमूर्ती वाजे आणि धीरेन 11 जनमान मोरिया केबाले संघ. सर दोन्ही विनर टीम मध्ये तुम्हाला यानंतरची लढत पाहायला मिळेल. सामना 5 षटकांचा देखील तुम्हाला पाहायला मिळेल. त्वरितच टॉससाठी यायचं आहे. परंतु इथे 5 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय वैभव
आणि टोटल एक गडी बाद 83 धावा गुणतालिकेवरती लागल्या आणि कदाचित फलंदाजांनी रौद्ररूप धारण केलं तर 100 नंबरी कामगिरी पाहायला मिळेल श्री छत्रपती शिवाजी महाराज 11 नेरे टीमची. एक्झॅक्टली किती रन येते आता शेवटच्या षटकामध्ये जवळपास 82 जे धावांचा हायेस्ट स्कोर होतं ते देखील मोडीत देखील काढले गेले सद्यस्थितीमध्ये. त्यामुळे आता स्ट्रायकर इनकडे बॅट्समन देखील सज्ज होतील यावेळेस खेळण्यासाठी. अजित गवते पहिल्यांदा ऑन स्ट्रायकर इनकडे, परंतु अजितची भूमिका कशी असेल मैदानामध्ये, का ते जास्तीत जास्त धनेशला इथे स्ट्रायकर इनकडे आणतील की स्वतः चेंडू सीमारेषे पलीकडे पाठवतील हेच पाहण्यासाठी आमचे सर्व क्रीडा रसिक आता पुन्हा एकदा उत्सुक झालेत. इथे मात्र अजितनं देखील त्याच दमानं सुरुवात केली आहे. चेंडू सरळ पाठवलाय सीमारेषे पलीकडे डी फाईन लेगच्या डोक्यावरून हा षटकार. हो शेठ, आज तुमचे दिवस आहेत उद्या आमचे असतील. अच्छा थँक्यू डीजे. काय फटका थाटात खेळतो. एक पाऊल मागे आला आणि माघारी आल्यानंतर ए बी डिव्हिल स्टाईल ही फटकेबाजी जारी करतोय. अजित गवते ऑन फायर. येता क्षणी रौद्र रूप या खेळाडूने वैभव धारण केलं. अप्रतिम फटकेबाजी. डेफिनेटली कॅप्टन म्हणून सध्या वावरतायत. आपण पाहिलं या अगोदर स्वराज गवतेला आणि तदनंतर मैदानामध्ये अप्रतिम दर्जाची कामगिरी. आणखी एक चेंडू खोदून काढायचा होता. या बॉलला एक रन कंप्लीट करण्याचा प्रयत्न दोन्ही खेळाडूंचा राहिला आणि ते 90 धावा सध्या धावसंख्या पटलावर आलेत. स्लॉगॉरच्या षटकामध्ये निलेश खुटले हा गोलंदाज सज्ज असताना धावसंख्येला रोखणं ही मात्र गरजेची बाब आहे. पहिल्याच बॉलवरती षटकार त्यानंतर सिंगल म्हणजे वापसी दाखवली. टोटल 90 धावा गुणतालिकेवरती लागल्या आणि ती 100 पार करण्यासाठी फक्त 10 रन्स मागे आहे नेरे संघ. ओहो सुपर सेमी ऊपर टॉपर फटका पाहायला मिळतो, परंतु इथे फील्डिंग डिपार्टमेंट आहे सज्ज आणि दुसरा दे धक्का नेरे टीमला. खेळाडू बाद होतोय. धनेश गवते बॅक टू द पवेलियन. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून अभिनंदन करूया. पुन्हा एकदा मानवंदना. थोडीशी बॅट वर करायची आहे धनेश. सर्वांची मानवंदना स्वीकारायची आहे. अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन धनेश. जबरदस्त केली. 16 चेंडू 50 जोरदार टाळ्या. 8 चौकार 2 षटकार. एकही चेंडू डॉट खेळला नाही. 312च्या स्ट्राईक रेटनं या गड्यानं इथे खेळी आखली. अप्रतिम फटकेबाजी. आणि घ्या तिथे तुम्ही पाहिलं मंगेश गायकर स्वतःनी त्यांना हात मिळवून शुभेच्छा दिल्या. कारण एका चांगल्या खेळीची स्तुती करणं हे चांगल्या खेळाडूला जमतं. त्यामुळं मंगेश गायकरची भूमिका कशी असेल हे देखील आपण पाहणार आहोत. याच खेळाडूनं केवळ नाईट स्पर्धेमध्ये पारगाव संघाविरुद्ध केलेल्या 6 चेंडूमध्ये 41 धावा चेस केल्या होत्या. तर मंगेश गायकरची भूमिका देखील मोठी राहणार आहे. आणि पंचाचा बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. नव्वद धावा गुणतालिकेवरती पाहतात. 2 गडी बाद झाल्यानंतर तात्काळ हा तिसराही धक्का इथे घडला जातो. अप्रतिम चेंडू इथे सफर गेला गोलंदाज निलेश खुटलेनं आणि या खेळाडूला मात्र बाद केले. परंतु मागच्या चेंडूगणिक जो खेळाडू जेलबाच्या सर्वांना बाद झाला ना, परंतु फटक्यामध्ये थोडीशी ताकद कमी पडली. फटका अप्रतिम पद्धतीनं घडवला होता मित्रमंडळीनं. बॅटिंग मार्कवर धनेश गवतेनं. धनेश गवते, स्वराज गवते, अजित गवते, गवते बंधूंचं आपण अधिराज्य पाहिलं. समोर आहे चापेकर बंधू 11 नांदगाव. काल आपण म्हात्रे बंधूंची दहशत पहिल्या मॅच मध्ये पाहिली होती. परवाच्या दिवसामध्ये नागझरी संघांचे सर्व प्लेइंग 11. आज तुम्हाला सर्व पाटील 11 पाहायला मिळाले ते तोंडरी संघामध्ये. परंतु या मॅच मध्ये देखील तुम्हाला आज गवते बंधू देखील तेवढीच कामगिरी सध्या करतायत. हा चेंडू ऑफस्टिकच्या खूप बाहेर निघून जात असं पंच दर्शवत आहेत. व्हाईट बॉल. आणखी एक रन मात्र इथे जोडली जाईल आणि संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते सद्यस्थितीमध्ये 91 धावा धावसंख्या बोर्डवर लागलेत.
इथे मात्र लाऊडली अपील झाली. पंच सांगतायत की अपील तुम्ही बरोबर केले, परंतु यामध्ये हाईट फॅक्टर खूप जास्त प्रमाणात होता, त्यामुळे इथे लेग्स बायच्या स्वरूपानं रन मिळेल. एका धावांच्या मदतीनं संघ देखील जाऊन पोहोचलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती सद्यस्थितीमध्ये 92. अखेरचा चेंडू शिल्लक आहे. 3 गडी बाद 92 धावा गुणतालिकेवरती. 100 नंबरी कामगिरी करता आली नाही. स्लॉगर षटकामध्ये दमकम पाहिली आपण. निलेश कुटलेज यांनी अशा रीतीनं पहिला पूर्वार्ध इथे झाले समाप्त आणि गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळतात. गडी बाद 4 गडी बाद 92. जिंकण्यासाठी 93 धावसंख्येची आवश्यकता असेल ही चापेकर बंधू 11 नांदगाव टीमला. सादा यो दादा न्यारीच त्याची यादा. आई सादा यो दादा न्यारीच त्याची यादा. कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय दादा. कधी झाला ना गुलाम त्याला यो सलाम आमचा विजय दादा. तर यानंतर जे कार्यताने साखली फेरीची पहिली लढत असणार आहे. मंगलमूर्ती वाजे क्रिकेट संघाचे संघनायक तर रोशन पाटील नेरे यांच्याकडून धनेश गावचे तुझ्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज आलेला आहे. एकेकालचे दमदार क्रिकेटर रोशन, आपले स्वागत आहे. यानंतरची लढत बघा, शतरक्षण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज 11 क्रिकेट संघ नेरे क्रिकेट संघाने मैदानामध्ये दाखल व्हायचे बघा. यानंतर पहिला खऱ्या अर्थाने साखली फेरीचा सामना असणार आहे. एका बाजूला मंगलमूर्ती 11 वाजे क्रिकेट संघ आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असणार आहे धीरेन 11 जनमान मोरिया क्रिकेट संघ केवाले. आणि आपण पाहू शकाल सन्माननीय चंद्रकांत पालकर, विकास पालकर आणि दिनेशजी पालकर. आता मात्र आपण पाहू शकाल अगदी झाडाखाली बसून अगदी एक वेगळाच मनमुराद आनंद या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्यामध्ये तुम्हाला सन्माननीय अण्णाशेठ पालकर यांचे बंधू सन्माननीय मनोहरशेठ पालकर हे देखील त्या ग्रुपमध्ये एन्जॉय करत असताना अप्रतिम करा, एन्जॉय करा तुम्ही आज, कारण त्यांचा संघ खूप चांगली कामगिरी पहिल्या मॅचमध्ये त्यांनी केली. आणि सध्या या स्पर्धेच्या ज्या खास आकर्षण ठरणार आहे तुम्हाला बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट या किताब साठी आपल्याला 2 सायकल पाहायला मिळत आहेत. त्या त्यांच्या स्क्रीनवर तुम्ही पाहिले असतील. टॉस झालाय काय सर? तर नाणेफेकीसाठी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी यायच्या बघा. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पूर्णतः फोकस करण्यात आलेले आमचे धनंजय पाटील शिवनसे अर्थात पप्प्या पाटील निश्चित स्वरूपात क्रांतीवीर, आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंतराव फडके क्रांतीप्रेमी आहेत, खऱ्या अर्थाने शिवप्रेमी आहेत. स्वागत आहे तुमचं. आणि त्यांच्या हातामध्ये किती जादू आहे हे आम्ही त्यांनी पाहिलं, कारण त्यांनी गेल्या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये जे आम्हाला भोजन बनवून नक्कीच आमची व्यवस्था केली. त्यांनी खूप वाजे क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे बघा. मंगलमूर्ती वाजे क्रिकेट संघ निलेश पाटील आपण यायच्या बघा, स्टेजवर पण यायचे, परंतु नाणेफेक सुद्धा इथे केली जाणार आहे. केवाले क्रिकेट संघाचे संघनायक इथे उपस्थित आहे बघा. नाणेफेकीसाठी मंगलमूर्ती क्रिकेट संघ वाजे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी स्टेजशी संपर्क साधायचे बघा. साखली फेरीचा सामना निश्चित स्वरूपात 5 षटकांचा खेळवला जाणार आहे. आणि त्याचसोबत तुम्हाला व्यासपीठावर सम्राट मालीला देखील पाहायला मिळेल. खूप प्रचंड मेहनत या स्पर्धेला कव्हर करताना. तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतील आमचे सन्माननीय पप्प्याभाई, ज्यांना प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. दिलाचे दिलदार व्यक्तिमत्व, दोस्ती यारी निभावणं आम्हाला चांगलंच मिळतं. दोस्तीमध्ये काय पण, मित्रांसाठी काय पण असं म्हणणारे व्यक्तिमत्व तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळेल. आणि त्यासोबत आमचे सम्राट माली आणि महागुरु MD गर्गे सर आणि आपण पाहू शका आमचे स्मित देखील तिथे त्यांना जॉईन झालेत. आणि पप्प्याबाई आपला अफलातून नेतृत्व राहिले स्पर्धेमध्ये, आम्ही तुमचं देखील आभार व्यक्त करू. मंगलमूर्ती वाजे क्रिकेट संघाच्या संघनायकांनी बघा नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. साखली फेरीतला पहिला सामना असणार आहे
आणि साखली फेरीमध्ये जिंकणारा क्रिकेट संघ सुपर 10 मध्ये दाखल होणार आहे. नाणेफेकीसाठी यावं आपण, संपर्क साधायचे बघा. सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी तुम्हाला स्टेजशी संपर्क साधायचे आहे. सन्माननीय मनोहर शेठ बंडू पालकर आणि सन्माननीय दिनेश पाटील यांचं आगमन झालंय, ज्यांना आम्ही नक्कीच संबोधतो की A1 जोडी. आणि त्यांचं आगमन तिथे झालंय आणि प्रचंड प्रेम आणि प्रचंड मैत्रीत्व, अगदी घनदाट मैत्री या दोन व्यक्तिमत्वामध्ये सातत्याने राहिले. त्यांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत आपलं देखील. आता आपण लक्ष केंद्रित करूया मैदानामध्ये. जवळपास 93 धावांचं एक मोठं टार्गेट, मी म्हणेन धावांचा उंच शिखर, जणू काही कलसुबाई शिखरच चढायचं आहे या संघाला मैदानामध्ये 6 षटकांमध्ये. त्यानुसार तुम्हाला मेरिटनुसार खेळ हा करावा लागेल. सन्माननीय आपण पाहू शकाल साई बोरवेलचे प्रोप्रायटर सन्माननीय अनिल शेठ पाटील नेरे आणि त्यांच्या समेत सन्माननीय मयूर शेठ पाटील नेरे हे यूट्यूबवरून या सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही नेरे नाईट एन्जॉय केली आणि त्या यशस्वी स्पर्धेचे आयोजक त्यांच्याकडून शुभेच्छा देखील येत आहेत नेरे टीमला आणि या स्पर्धेला देखील. थँक्यू सो मच, आपलं देखील हार्दिक आभार. हा फटका खूप चांगला आहे, परंतु तिथे क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली उभा आहे. आपण पाहू शकाल अजित गवतेला रन मात्र कंप्लीट केली जाईल. 1-2 मोठे बॅट्समन मैदानामध्ये तुम्ही पाहू शकाल. मंगेश गायकरांनी परेशला तुम्ही पाहतायत सलाम विराटच्या भूमिकेमध्ये आणि रन मात्र कंप्लीट केली गेली. एक सिंगल. आणि आमची संपूर्ण साईप्रीत लाईव्हची टीम प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये सध्या या स्पर्धेमध्ये अवेलेबल. आपण पाहू शकाल आमचे संदेश शेखे खूप मोठी ऑपरेटिंगची भूमिका ते बजावत असताना, संगणक यंत्रणा ते हाताळत असताना, तदनंतर कॅमेरामॅन अर्थात CMच्या भूमिकेमध्ये आहे सर्वजण. आमचे अभिजित चव्हाण आहेत, गणेश ढवले, ओमकार पाटील, खूप चांगलं त्यांचं मी म्हणेन कार्य. राम भालेकर मोस्ट एक्सपिरियन्स गोलंदाज. राम भालेकरची यांची मी कामगिरी पाहिली या बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये, परंतु आज कशी कामगिरी ते करते. 40+ मधील खेळाडू आहेत, परंतु सातत्यानं त्यांचा तुम्ही फिजिकल फिटनेस जर पाहिला तर अगदी एखाद्या तरुणाला लाजवे इतकं चांगलं फिजिकल फिटनेस आणि एखाद्या 21 वर्षाच्या तरुणाला लाजवेल एवढं चांगलं क्रिकेट देखील. हा लोअर फुलटॉस बॉल होता, अगदी फटक्याला सजवलं गेलंय, सरळ पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग मधून सीमा पार शेंडू चौकार. हे संपायर चलत चेंडू तिथे सापडला असेल तर द्या. नवीन चेंडूची पूर्तता तुम्हाला करावी लागेल. सातत्यानं शुभम आपण पाहू शकाल, शुभम माली केवाले आणि तिथे स्वराज गवते आणि आपण खेळाडू परेशला देखील पाहिले. अगदी क्रिकेट मैत्रीपूर्ण ही लढत खेळत असताना दोन्ही संघामध्ये अगदी चांगले संबंध आहेत. त्यामुळं फक्त या स्पर्धेमध्ये विजयासाठी एकामेकाविरुद्ध हे दोन्ही संघ खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पटलावर धावा लागलेत. पहिल्या प्रमुख 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावा पहिला चौकार जरूर आलाय. अप्रतिम कामगिरी केली धनेशनं मागील पहिल्या इनिंगमध्ये. या खेळाच्या प्रत्येक दिवशी तुम्हाला चांगल्या इनिंग पाहायला मिळाल्या. या स्पर्धेमध्ये अर्धशतकीय खेळ बऱ्याच पाहायला मिळाल्या. आज 5वा दिवस आहे या स्पर्धेचा. उद्या ग्रँड फिनाले देखील पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक तुम्ही पाहिलं म्हात्रेपाडाचा योगेश म्हात्रे, तदनंतर मोरबी संघाचा विकी पाटील आणि दिगोडे संघाचा विश्वजित ठाकूर आणि आज धनेश गवते. इथे हा चेंडू आपण पाहू शकाल लॉंग ऑफमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु पायाला स्पर्श करून चेंडू निघून गेला लॉंगांचा क्षेत्ररक्षक अजित गवतेकडे. आणि इथे मात्र रन कंप्लीट केल्या जातील. एक्झॅक्टली या बॉलवर एक सिंगल आणि त्यावर सिंगल डबलला इथे काम जुळणार नाही आहे.
तुम्हाला मोठं टार्गेट आहे. या टार्गेटला चीज करत असताना चांगल्या सरासरीनं इथे देखील चालावं लागेल. 93चं टार्गेट. 4 चेंडू फेके गेले. सारण अगदी चांगला चेंडू ज्याला आपण म्हणतो बुंदा, आणि अगदी तसा बुंदा तुम्हाला पाहायला मिळाला. काल मोतीराम भोईरचे बुंदे तुम्ही पाहिले पहिल्या मॅचमध्ये, परंतु तो सामना सुपर ओव्हरमध्ये गेला आणि त्यानंतर तो सुपर ओव्हरमध्ये सुटलेला आणि त्यानंतर मॅच देखील गमवावी लागली वाकलन टीमला. चांभारली संघाने त्यानंतर दुसरा सामना देखील जिंकला आणि या सुपर 8मध्ये तो दाखल झाला. तेवढंच कार्य धारावे टीमचं देखील राहिलं. लाईन रीड करावे लागेल. मनोज गुप्ता सरांचा इशारा आला. इट इज वाईड. अवांतर रन मात्र या बॉलवर जोडली जाईल. बरेचसे अवांतर चेंडू देखील मागील इनिंगमध्ये पाहिले तुम्ही. कोपरोली संघाच्या गोलंदाजाने देखील बरेच अवांतर चेंडू फेके होते. जवळपास 10 बॉल वाईड त्या इनिंगमध्ये आले होते. त्यामुळं रन खूप जास्त प्रमाणात खर्च झाल्या होत्या, परंतु चेसिंग तेवढे चांगल्या रीतीने राहिले. मिडल ऑर्डरचे फलंदाज रोशन पाटील आणि मंगेश ठाकूरने केलेली कामगिरी ही खूप उत्तम ठरली. खराब क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहू शकाल. अगदी स्वतःला बॅलन्स करता आला नाही. धनेश गवतेकडून चूक होते. चेंडू सीमा पार चौकार. तर नाणेफेक इथे केली जात आहे बघा. एका बाजूला केवाले क्रिकेट संघाने त्यांना प्रतिसाद, त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ वाजी क्रिकेट संघाच्या दरम्यान त्यांना नाणेफेक केली जात आहे. संतोष शेठ याच आपण साई रक्षा कन्स्ट्रक्शनचे ओनर आदरणीय संतोष शेठ यांच्या शुभास्ते ते नाणेफेक केली जाईल. तर नाणेफेक इथे केली जात आहे. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतं. दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. संघाने नाणेफेक जिंकली. निर्णय आपला काय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय ते मंगलमूर्ती वाजे क्रिकेट संघाने स्वीकारलेला आहे, पसंती केलेली आहे. तर निलेश पाटील यापूर्वी या अगोदर जो सामना खऱ्या अर्थाने खेळवला गेला त्या सामन्याचा निश्चित स्वरूपात हिरो आहे. ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं. एक्सपिरियन्स इज द नॉट ओनली बेस्ट टीचर बट एक्सपिरियन्स इज द बेस्ट फ्युचर. ते म्हणजे आपले निलेश पाटील यांचा सामनावीर पुरस्काराने गौरव इथे केला जात आहे. तर पुढच्या सामन्यामध्ये आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना 5 षटक 5 गोलंदाज हे वापरावे लागतील. आणि दुसऱ्या फेरीतील पहिला सामना वाजे विपक्ष केवाल याच्यामध्ये टॉस जिंकलाय वाजे संघानं. निर्णय घेतलाय गोलंदाजीचा आणि त्या निर्णयासाठी लगेच तुम्हाला सज्ज राहायचंय. जसा सामना संपेल तसं आपण लगेच त्या मॅचला सुरुवात देखील करणार आहोत. पहिलं षटक संपलंय आणि रन आले धावसंख्या फलकावर 11 धावा. येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी 82 धावांची अद्याप आवश्यकता. असं टार्गेट मनामध्ये गृहीत धरावं लागेल आता की 5 षटकांचं आता जे समीकरण राहिले आहे 5 षटकामध्ये करायचे 82. त्यामुळे आता टार्गेटला चेस करण्यासाठी दमदार सुरुवात झाली आहे. पहिल्याच चेंडूवर आपण पाहू शकाल कट शॉट पाहायला मिळाला. तदनंतर आपण पाहू शकाल इथे रन कंप्लीट केले गेले. या ठिकाणी 2 रन आणि 2 धावांच्या मदतीनं संघाचं समीकरण पुढे जाऊन पोहोचेल. टोटल धावा 13 बिनबाद सुरुवात झाली आहे. स्पेशली मंगेश यांच्यावर खूप जास्त जबाबदारी आहे. तदनंतर तेवढी साथ परेशला देखील द्यावं लागेल. यंदाच्या वर्षामध्ये परेश चांगला फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे परेश बॅटिंग चालणं हे देखील तेवढे शुभसंकेत ठरू शकतात. इथे नक्कीच बॅटिंग करणाऱ्या आपण चापेकर बंधू नांदगाव टीमला. कट शॉटला करण्याचा प्रयत्न फर्स्टलीमध्ये खूप चांगली कामगिरी. रन मात्र कंप्लीट केली गेली. इथे मात्र एक सिंगल. आणि स्पेशली मी कौतुक करेन या स्पर्धेमध्ये आणि या मॅचच्या दरम्यान ज्यामध्ये दत्ता असेल, मंगेश असतील यांसारखे, निलेश असतील यांसारखे अनुभवी खेळाडू एकत्र येऊन यंगस्टर घडवण्याचा प्रयत्न तुम्ही सातत्याने पाहिला. असंच काल तुम्ही सुकापूर संघाला पाहिला. अगदी एक्सपिरियन्स खेळाडू चंद्रकांत जे असतील, तदनंतर आपण 4-5 वर्षामध्ये त्यांचं पदार्पण तुम्ही पाहिलं टेनिस बॉल विश्वामध्ये. काल जो त्यांचा परफॉर्मन्स पाहिला तुम्ही सुकापूर संघाचा ते खूप चांगल्या रीतीने होतं. आणि तसेच आम्हाला पुन्हा एकदा सलग या मॅचमध्ये पाहायला मिळते. रफ्तारनं बीट केलं, वेगानं बीट केलं. या ठिकाणी अजितचं गेल्या 1-2 वर्षामध्ये गतीमध्ये खूप जास्त परिवर्तन झालं आहे. यावेळेस आता तुम्ही पाहू शका प्रचंड वेगाने चेंडू त्याने रिलीज केला आणि डॉट बॉलला सामोरं जावं लागेल. मंगेश काय केलं ना, आक्रमक खेळाडू आहेत. बरेचसे विक्रम टेनिस बॉलमध्ये होतात, त्यामध्ये बऱ्याच वर्षांअगोदर आपण पाहिलं असेल. परंतु हा स्लोरवन चेंडू होता. पंचांनी याला वाईट घोषित केलाय कारण ऑप्शिकचा खूप बाहेरून चेंडू निघून गेलाय. अगदी आपण पाहू शका खूपच बाहेरून चेंडू निघून गेला
आणि व्हाईट बॉलचा इशारा देखील इथे आले. संघाची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 15. केवळ नाईट स्पर्धा पारगाव संघाविरुद्ध केलेल्या एका षटकामध्ये 41 धावा चेस केलेला तो कारनामा तेव्हा आम्ही कमालोचन करत नव्हतो. तेव्हा दुरून मॅचेस पाहायचो. तेव्हा आमचे महागुरू MD गडगे सरांना आम्ही तिथे नाईट स्पर्धेमध्ये पाहायचो. मच्छिंद्र पाटील सरांना पाहायचो. काका मात्रेंना पाहायचो आम्ही. आणि तदनंतर त्या स्पर्धा आम्हाला अद्याप डोळ्यासमोर आहे. तदनंतर मंगेशने केलेल्या त्या नाईट स्पर्धेमध्ये धुमाकाल आमच्या काही अद्याप लक्षात नक्कीच आहे. परंतु तसं करावं लागेल पुन्हा एकदा. मिस्टर स्ट्रोक चेंडू बराच वेळ हवेमध्ये. स्वराज चेंडू खाली येत आहेत. तिसऱ्या अटेम्प्टमध्ये हा झेल मात्र तिथे घेण्यात आला. एक मोठा हादरा मंगेश गायकरच्या खेळीचा अंत. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. रायगड ठाण्याची जनता ही नाथा अनाविनत झाली. दिवा पाटील होते माय गोर गरिबांचं वाली. रिप्लेमध्ये स्वराजला तुम्ही पाहू शकाल थोडंसं हसत होता गालात गालात, कारण चूक त्याला माहिती होती की चेंडू ग्रीप करताना थोडीशी तफावत जाणवली होती. त्यामुळं इथे हा झेल त्याने अखेरच्या मुमेंटला नक्कीच कॅच केला. थोडंसं जड अंतकरणानं आणि जड पावलानं परतावं लागते मंगेशला, कारण जे अपेक्षा मैदानामध्ये उतरलो होते आज ते अपेक्षा मात्र भंग झाले. गोलंदाजांनी केलेली थोडीशी खराब कामगिरी करायच्यात. उर्वरित 25 बॉलमध्ये अद्याप 78, त्यामुळे लक्ष खूप दूर आहे. हा चेंडू शरीरापासून दूर रिलीज केला, अगदी आपल्या झोनमधून निघून गेला बॅट्समनच्या. त्यामुळे हा बॉल देखील आला डॉट. हे षटक देखील खूप चांगलं राहिलं. टोटल 2 षटकांचा खेळ संपताय आणि पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज राम भालेकर यांना रन खर्च केले होते 11. कोणती विकेट त्यांना मिळाले नाही, परंतु अजित गवतेनं अधिक सुंदर गोलंदाजी केली. फक्त 4 धावांचा एक षटक फेका आणि एक विकेट देखील त्याने घेतली. 2 षटकं संपतायत. बोर्डवर धावा लागलेत 15. 1 गड्याच्या मोबदल्यानं उर्वरित 24 चेंडू आणि 78 धावांची आवश्यकता आहे चापेकर बंधू नांदगाव संघाला. कुर्ली गावचा कोहिनूर हिरा विष्णू शेटचा दागिना खरा. क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच नाही. क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाला कुठेही तोडच नाही. हे रायगड जिल्ह्यात विजय ठाकूरचं नाव लई फेमस आहे का नाही, कारण एवढी मोठी क्रीडा शृंखला 8वा वर्ष ते तेवढ्याच दमदार आणि तेवढंच सक्सेसफुल. तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल KK स्पोर्ट्स, जे आपण पाहू शकाल कैलास करमेरकर आणि रचित पाटील हे 2 एकत्र येऊन तुम्हाला वाकडी या ठिकाणी स्पोर्ट्स तुम्हाला शॉप पाहायला मिळेल. आणि उद्या रचितनं सांगले की किमान 4 कार्टून तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील असं रचितनं सांगितलं. त्यामुळे कशी भूमिका राहील हे देखील आपण उद्या पाहूया, एन्जॉय करूया. पहिल्या चेंडू व्हाईट बॉलला सुरुवात झाली. स्वराज गवते आलेत गोलंदाजीसाठी. व्हाईट बॉलला सुरुवात झाली. या ओव्हरची एक्स्ट्रा रन तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या पटलावर धावा लागले 16. दिल्ली खूप दूर आहे, त्यामुळं आता हा प्रवास तुम्हाला खूप वेगानं करावा लागेल. त्यासाठी हवाई हल्ले तुम्हाला करावे लागतील आणि तरच या मॅचमध्ये तुम्ही पुढे निघून जाऊ शकाल. फटका खोदून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑनमध्ये चेंडू घरंगळत चालला आहे. लॉंग ऑफचं क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर जातील, पोचतील, उचलते, फेकतील, बऱ्याचशा क्रिया कंप्लीट होतील तोपर्यंत पूर्ण केल्या जातील. या क्षणाला मात्र 2 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समनमध्ये. नवीन खेळाडू दाखल झालेत मैदानामध्ये. प्रेम कशा रीतीने कामगिरी करतील. प्रेम भोईर इंडियन नंबर 3. भूमिका खूप मोठी आहे. स्पेशली बॅट्समन आता सर्वाधिक जास्त जबाबदार आहे ते परेशवर, परंतु परेश का मैदानामध्ये त्याची बॅट बोलेली आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न धनेशकडून पुनश्च एकदा चूक होते. हे दुसऱ्यांदा त्याच्याकडून झालं. हा चेंडू देखील सीमारेषे पलीकडे चौकार. DJ पवन जे ऑपरेटरची भूमिका बजावत आहेत मैदानामध्ये. आणखी एक चांगला फटका यावेळेस क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. देवा काम करत असतात तिथे खूप चांगला रन मात्र कंप्लीट केले जातील. इथे 2 चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबलला अंतर कमी होईल, परंतु विजयापर्यंत तुम्हाला पोहोचता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला षटकार चौकारांची आतिषबाजी करावीच लागेल.
उर्वरित 21 बॉल शिल्लक आणि 69 धावांची अद्यापही आवश्यकता आहे. प्रत्येक बॉलवर बिग हिट कसा करता येईल हा प्रयत्न करावा लागेल. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज झेलबाद. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विनवणी केली, आई तुला विनवणी केली. उघड उघड दरवाजा राहील काही आरतीची नाही. फलंदाज तुम्ही पाहू शकाल बाद झाले तिथे. प्रेम परेश अद्यापही मैदानामध्ये आहेत. नवीन फलंदाज तन्मय दाखल झालेत. इथून षटकार चौकारांचा आधार तुम्ही घेतला तर मॅचला जिंकू शकाल. कारण करायच्या 20 बॉलमध्ये 69 धावा. नेरे संघाचं पूर्णतः वर्चस्व आणि सध्या पारडं जवळ आहे. खूप खुश आहेत त्यांच्या पाठीराखे आणि आपण पाहू शकाल त्यांचे सपोर्टर्स देखील. सातत्यानं शुभेच्छांचा वर्षाव संपूर्ण नेरे टीमवर होता. अर्धशतक जे झळकावलं धनेश गवतेनं, त्याच्यावर देखील शुभेच्छांचा वर्षा तुम्ही सध्या ND डिव्हिजन ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपवर देखील पाहू शकाल. कारण ते कार्य तेवढं सुंदर झालंय. सुरेख गोलंदाजी, जेवढी दमदार बॅटिंग तेवढीच दमदार गोलंदाजी. आणि ज्या प्रमाणात सध्या बॅटिंग सुरू आहे त्यामुळं लक्ष खूप दूर झालं आहे. 20 बॉलमध्ये करायच्या 69 दिल्ली खूप दूर आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न तिथे केला. बॅट्समनच्या अगदी झोनमधून हा चेंडू निघून गेला. खरं तर लेफ्ट हँडन बॅट्समन सध्या या एंडनं रन जास्तीत जास्त कुटू शकतात. कारण वाऱ्याचा ओघ देखील तुम्हाला खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळेल. अगदी फटका किती चांगला आहे पहा. टायमिंग देखील फक्त क्लिक केलं होतं परंतु तिथे बॅकअप वॉटर फिल्डिंग आपण पाहू शका. खूप चांगली कामगिरी तिथे पाहायला मिळालं. अगोदर झेल देवाकडून सुटला, बॅकअप दिलं तिथे क्षेत्ररक्षक शंकरनं. आणि जेव्हा तो झेल त्याने हातामध्ये घेतला त्यांना असं वाटलं की बॅलन्स जाते आमचा लगेच. त्वरित त्यांनी चेंडू आतमध्ये फेका आणि इथे रन वाचवल्या. या बॉलवर रन कंप्लीट केले. रिले तुम्ही पाहू शकाल ज्याप्रमाणे ही पहिली चुकी. शंकर तिथे आले, त्यांचा बॅलन्स जात होता आणि त्याने स्वतःला बॅलन्स केला आणि अगदी सेफली हा चेंडू त्यांनी थांबवला. पंच पाणी घेऊन जा मैदानामध्ये 12 विकेट. 3 षटका संपलेत. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. अजित गवतेच्या दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा 1 विकेट. या षटकामध्ये स्वराजनं खर्च केलेत 11 1 विकेट. असे टोटल 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन आले 26. उर्वरित चेंडू राहिलेत 18 आणि विजयासाठी आवश्यकता आहे 67. सेफ आहे, व्यवस्थित फिल्डिंग आपण पाहू शकाल. आम्ही चेक केलं आहे टेक्निकल डिपार्टमेंट. बरेचसे प्रेक्षक वर्ग आपण आता पाहू शकाल. कारण अगदी मैदानाच्या जवळपास 600 ते 500 मीटर अंतरावर केव्हा हे गाव आहे. त्यामुळं खूप मोठ्या संख्येनं त्यांना सपोर्ट करण्यासाठी संपूर्ण केव्हाले गावातील प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत. सर्वांचीच नावं घेण्यात आम्हाला शक्य नाही परंतु सर्वांचंच आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तेवढेच वाजे संघाचे देखील प्रेक्षक वर्ग आले, सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत इथे करतो आणि आपल्या शुभेच्छा देखील देतो. नेक्स्ट मॅचमध्ये प्रथम सत्रामध्ये तुम्हाला केबाल संघाला बॅटिंग देखील करताना पाहायला मिळेल. धावसंख्या पटलाभर धावा तुम्ही पाहू शकाल. सध्या लागले 26. 18 बॉल आणि करायचे आहेत. मैदानामध्ये अद्याप 67 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ गवते आपण पाहू शकाल. एक वेगवान तेज तरार गोलंदाज. तुम्ही रिलीज ऑफ द डिलिव्हरीला गोलंदाजाचा फक्त ज्या हातामध्ये चेंडू असतो त्याच आर्मने तो गोलंदाजी करत असतो आणि तोच हात सर्वाधिक पुढे फिरत असतो राऊंडमध्ये. परंतु हा असा गोलंदाज आहे जेव्हा रिलीज ऑफ द डिलिव्हरीसाठी येतो तेव्हा त्याचे दोन्ही हात एकाच वेळेला फिरत असतात. आता तुम्हाला पाहायला मिळेल हे बघा. परंतु हा ओव्हर पिच
त्याला सरळ पाठवलाय सीमारेषे पलीकडे हा दमदार षटकार. स्वागत केलंय सौरभ गवतेचं षटकारानं आणि सरळ चेंडू सीमारेषे पलीकडे पाठवून दिला. येणार आता चेंडू शिल्लक राहिले 17 आणि अद्याप 61 धावांची आवश्यकता आणि असेच फटके कायम स्वरूपानं येत कंटिन्यू राहिले तरच या मॅचमध्ये जिंकू शकतो नांदगाव संघ हे त्यांना देखील चांगलंच माहिती आहे. त्यामुळे स्वराज लगेच त्यांच्या जवळ गेले. त्यांना सांगितलं एक्झॅक्टली काय चुकी झाली. ओरपेश फेकाल तर पनिशमेंट मिळेल कारण एसटी तेवढी चांगली आहे, क्रीज चांगली आहे. उद्या 3 दिवस आहे. खूप चांगली खेळपट्टी आहे. अगदी तुम्ही लेवल पाहिली खेळपट्टी तर समान दर्जाला पाटा विकेट देखील म्हटलं जाईल. आडव्या बॅटनं आणखी एक ओढावून लागला या शॉटला. सरळ चेंडू सीमारेषे पलीकडे बॅक टू बॅक दुसरा षटकार. बऱ्याच काही चुका झाल्या काही सत्रामध्ये आणि या फटकेबाजीला सुरुवात होताना तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये थोडेसे चेंजेस केले जात आहेत परंतु इथे हवाई हल्ल्याला सुरुवात केली आहे. ई फायर आपण पाहू शकाल मैदानात बॅट्समन ज्याच्या बॅटमध्ये सलग 2 चेंडूमध्ये 2 षटकार आले ते परेश मोकल. मी म्हटलंय की परेश बॅट चालणं हे नांदगाव संघाला खूप फायदेशीर देखील ठरेल. येणारे चेंडू 16 आणि अद्याप आवश्यकता आहे 55 धावांची. त्यामुळं बॉलवर देखील थोडासा प्रेशर आहे सध्या सौरभवर. आणि एकदा तसा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न यावेळेस गतीनं बीट केलं. एक रन कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी डेंजर एंडकडे परेश स्वतः गुड रनिंग बिटवीन द विकेट. रन मात्र कंप्लीट केल्या जाते 2 आणि स्वतःकडे स्ट्राईक देखील ठेवली जाईल. म्हणजे संदेश सांगत असताना सध्या स्थितीमध्ये सांघिक धावसंख्या तुम्हाला बोर्डवर पाहायला मिळते 40. येणारे चेंडू शिल्लक राहिलेत मैदानामध्ये 15 आणि विजयासाठी 53 धावांची अद्याप आवश्यकता. 15-53. त्यामुळं या षटकातील आणखी 3 चेंडू खूप महत्वाकांक्षी ठरतील येणाऱ्या पुढील कालावधीसाठी. पुढील 3 चेंडूमध्ये जी कामगिरी आपण पाहू शकाल जे होईल ज्याची चांगली कामगिरी होईल तो मात्र थोडंसं वर्चस्व. हा फटका मिसटायमिंग. स्वराज दूरवरून चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न तिथे केला बॅकअप देण्यासाठी. अगदी मी म्हणेन रन्स मात्र इथे कंप्लीट केला जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जवळपास धावा आल्यात या बॉलवर 3 धावा. 3 धावांच्या मदतीनं सांघिक धावसंख्या फलकावर भर पडेल. 43 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 14 चेंडू आणि अद्याप 50 धावांची आवश्यकता. चौदा बॉल 50. या षटकातील अखेरचे 2 चेंडू काय घेऊन येतील सापेकर बंधू नांदगाव टीमसाठी की ते नेरे टीमसाठी चांगली कामगिरी करतील. सौरव कमबॅक करत असताना पहिल्या 2 वर खराब कामगिरी झाल्यानंतर 2 बॉलमध्ये गुड कमबॅक. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक सुपर लीगमध्ये तैनात आहेत. 1 रन कंप्लीट केले गेले. सिंगलवर संतुष्ट आहेत बॅट्समन कारण परेशला त्यांना स्ट्राईक रेंजकडे आणायचं आहे. तन्मयचा रोल चांगला आहे तो रोल त्याचा निभावतोय परंतु आता त्यांना देखील आक्रमक व्हावं लागेल कारण दोन्ही बाजूने जेव्हा आक्रमण होतं तेव्हा तुम्ही एकावर राज्यावर राज्य करू शकता असं मी म्हणेन. कारण सातत्यानं तुम्ही पाहिला आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर पाहिला त्याने अनेकशा लढाई आपल्या आयुष्यामध्ये जिंकल्या परंतु त्या सगळ्या रणनीतीमध्ये त्यामुळे तुमची रणनीती खूप महत्त्वाची असते कोणत्याही क्षेत्रामध्ये. रन मात्र कंप्लीट केली जाईल. 1 सिंगल. त्यामुळे परेशकडे राहील स्ट्राईक. धावसंख्या फलकावरले 44. येणारे चेंडू 12 आणि 45 येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी अद्याप 48 धावांची आवश्यकता आहे ते चाफेकर बंधू नांदगाव संघाला. विशिष्ट ठाकूर स्मृतीच्या शिकाचं केलं आयोजन छान. भव्याने दिव्य क्रिकेट स्पर्धा ठाकूरली गावची शान. विजय ठाकूरचा सर्वांना वाटे बघा अभिमान. विजय ठाकूर हा बनलाय आज लाखो दिलांची जान. विजय ठाकूरचा सर्वांना वाटे बघा अभिमान. विजय ठाकूरचा सर्वांना वाटे बघा अभिमान. विजय ठाकूर
या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रथमतःच क्रिस्टल ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत, ज्या या स्पर्धेचं खास आकर्षण देखील ठरलेत आणि सध्या तुमच्या स्क्रीनवर देखील पाहू शकाल. जे संपूर्ण सन्मान चिन्ह देखील आहेत ते आम्हाला सन्माननीय आदरणीय नरेश पाटील यांनी देखील आम्हाला दिलेत. तदनंतर या ट्रॉफ्या देखील पाणी हवं आहे मैदानामध्ये मागणी केली जाते. 12 चेंडू आणि विजयासाठी जवळपास जर विचार केला तर अद्याप 48 धावांची आवश्यकता आहे. त्यामुळे हे षटक तेवढंच इम्पॉर्टंट राहील. पनवेल महानगरपालिका कर्मचारी अजय माली केवायचे जे स्पर्धा एन्जॉय करत आहेत त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. आणि त्याच समेत आपण ज्यांचं आगमन झालं आहे ते सन्माननीय केशव माली आणि मच्छिंद्र माली यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि या खेळाडूंना आम्ही विनंती देखील करू, खाली बसून पाणी प्या हे देखील सातत्याने आम्ही विनंती करतो. सँडी पालकर यांना खूप आवश्यकता आहे मानायची सध्या, कारण प्रचंड मेहनत त्याने घेतल्या स्पर्धेमध्ये गेल्या 5 दिवसामध्ये. एक मध्ये महाशिवरात्री जो त्यांना थोडी सुट्टी मिळाली. सुरुवात करतोय आपण. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. किती रन झलकणार याच्यावर कोणाचं पारडं जड आहे ते समजणार. 12 बॉलमध्ये करायचे 48 धावा. स्ट्राईक रेंजकडे बॅट्समध्ये देखील सज्ज झाले परेश मोकल. पहिला चेंडू स्वराज गवतीला पुन्हा एकदा प्राचारण केलंय. इडीचं वाईट असा इशारा मेन नंबर कॉल आलाय. खरंच ऑप्शनच्या खूप बाहेरून चेंडू तिथे निघून गेला. सध्या किपरच्या भूमिकेमध्ये तुम्हाला अजितला देखील पाहायला मिळतोय. संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे सुपर डिलिव्हरी. यावेळेस कमी गतीचा चेंडू इथे रिलीज झाला आणि त्या गतीनं बीट केला. स्वराजनं देखील अगदी कमी वयामध्ये खूप जास्त अनुभव मिळवला आहे, त्यामुळे त्या अनुभवाचा वापर प्रचंड वापर इथे केला जाईल. आणखी एक सुपर डिलिव्हरी. हे स्पेशालिस्ट आहे. टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स येणं ही स्वराजची स्पेशालिस्ट आहे. आणि या टीमनं स्वर्गीय रतनबुवा पाटील जे टेनिस क्रिकेटचं वर्ल्ड कप आहे ते गाजवलं. आज पुन्हा एकदा हे मैदान आणि स्पर्धा गाजवत असताना सौरभकडे हा चेंडू गेला. कोणते रन नाही आहे. चेंडू आणि धावांमधील अंतर 9 चेंडू आणि विजयासाठी अद्याप एक आवश्यकता आहे ती 47 धावांची. स्वराज सज्ज झालेत. लॉप करण्याचा प्रयत्न झेलावेमध्ये क्षेत्ररक्षी चेंडू खाली. गॉन विकेट ऑन द कॅच. परेशच्या खेळीचा मात्र इथे अंत होत आहे. आणखी एक मोठा आदरा नांदगाव संघाला. बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तो कहना जाए जरा पास आओ तो कहना जाए बदन पे आठ चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. निवासमान निलेश कुटले दाखल झालेत मैदानामध्ये. अप्रतिम दर्जाची बॅटिंग केली. या स्पर्धेमध्ये लढला झगडला संघर्ष केला. 5 बॉलमध्ये 5 चौकार देखील दाखवले आणि बॅटिंग करत असताना जवळपास 8 चौकार 2 षटकार दाखवल्याचा धनेश गवतेनं सुंदर परफॉर्मन्स दिला. पुन्हा एकदा गतीनं बीट केलं. पायांचा वापर करण्याचा प्रयत्न आणि ते सापल्यामध्ये सापडल्या. बॅक टू बॅक दुसरी विकेट मिळते स्वराज गवतेला. चला बाजी संघ आपण लगेच अवेलेबल व्हा इथे आणि या मैदानामध्ये तुम्हाला उतरायचं आहे. आणि बॅट्समन दत्ता मैदानामध्ये उतरलेत. सर्वाधिक जास्त अनुभवी खेळाडू या टीममधील. एक काळ ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये गाजवला. बऱ्याचशा मोठमोठ्या टुर्नामेंट आपल्या अनुभवाच्या जोरानं आणि आपल्या भेदक माऱ्यानं गाजवल्या. असे दत्ता मात्र सज्ज झाले स्ट्राईक रेंजकडे.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होत आहे ते थोडंसं प्रयोग करतायत मैदानामध्ये आणि इथे लेग्स बायच्या स्वरूपाने एक रन मिळाली आहे. हे षटक देखील खूप चांगलं सद्यस्थितीमध्ये पाहायला मिळालं. स्वराज गवतेनं या षटकामध्ये रन मात्र जवळपास सध्या खर्च केके केल्या. जवळपास आपण पाहू शका आमच्या कांचन पारकर आम्हाला माहिती देत असताना फक्त 2. त्यामुळं खूप सुंदर गोलंदाजी राहिली स्वराज गवतेची. टोटल वैयक्तिक 2 स्पेल हाताळले. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी स्वराजने केली. विकेट देखील मिळवल्या. आता अंतिम 6 चेंडू शिल्लक राहिले आहेत आणि या जवळपास बघू शकता अद्याप 46. चला स्पीडअप करा प्लीज नेरे संघ. 6 बॉल 46ची आवश्यकता आहे. आता फिरतोय आलिशान दमाई दादाच्या नावानं कोणा पुढं ना झुकला कधी आहे दादाचं मोठं मन. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिलदार. दोस्ती यारीत बाजीगर विजय दादा लय दिल. थँक्यू. अंतिम षटक कोण फेकेल हे देखील आपण पाहूया. देवा. सहा चेंडू 46ची आवश्यकता. देवा 23 तरार गोलंदाज. अपील मागितली जाते परंतु पंच सांगतायत चेंडू आणि बॅटमध्ये संपर्कच नाही. देवा सज्ज झालेत. आता काही फॉर्मॅलिटीज राहिल्या ते कंप्लीट केल्या जातील कारण 5 बॉलमध्ये 46 शक्य आहेत जर कोणती चुकी झाली नाही गोलंदाजाकडून. धनेश तैनात आहे तिथे. रन मिळेल फक्त सिंगल. त्या कंप्लीट केल्या जातील फॉर्मॅलिटीज. चला मी विनंती करेन इथे वाजे टीमला तुम्ही टॉस जिंकलाय. गोलंदाजी करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला आहे त्यामुळं लगेच रेडी राहा आपण. आणि जवळपास संघ रेडी आहे तिथे. बॅटिंग वाजे संघ बॅटिंग घ्यायची आहे का? बॅटिंग घेतले. ओके 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 थँक्यू. मागरो टॉस बॉक्समध्ये होते त्यांनी बॅटिंग स्वीकारली आहे. सध्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जायचं आहे ठरवलं आहे कारण गेल्या 2 दिवसांचा अनुभव जो मिळवला आहे त्यांनी. कारण जेव्हा तुम्ही या स्पर्धेमध्ये सेकंड राऊंडमध्ये उतरता तेव्हा चेसिंगमध्ये थोडीशी तफावत जाणवते. ऑफ फटका चांगला आहे परंतु उशीला आलेलं शानपणे काही कामाचं. परंतु दत्ता भगत जे आपली ताकद दाखवत आहे सध्या आणि हा षटकार. थँक्यू डीजे. आणि आज आम्ही प्रयत्न आहे आमचा की एका संघाला पुढे क्वालिफाय करायचं आमच्या आयोजकांचा जो प्रयत्न आहे. आणि जर वेळ आपल्याकडे अपुरा राहिला आणि एका संघाला आपल्याला क्वालिफाय करण्यासाठी वेळ आपल्याकडे अपुरा राहिला आणि तो सामना जर बॅलन्स राहिला तर उद्या ठीक 9 वाजता सामन्याला सकाळी सुरुवात होईल हे दक्षता घ्या. जे दोन संघ जर राहिले तर नाहीतर आमचा प्रयत्न आहे की एका संघाला क्वालिफाय करायचा. अशा रीतीनं सामना संपलाय. मैदानामध्ये खूप मोठ्या धावसंख्येनं ही मॅच जिंकली. तर निश्चित स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज 11 क्रिकेट संघ नेरी क्रिकेट संघाचा आम्ही